फुलंब्री शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या प्रचारासाठी आज माजी मंत्री रावसाहेब दानवे तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वात आज फुलंब्री शहरात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रचार रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाट यांचे पोस्टर झळकावण्यात आले। या प्रचार रॅलीचा समारोप देशमुख वाड्यात सभेच्या स्वरूपात करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण यांनी आपल्या भाषणातून फुलंब्री नगरपंचायत पुन्हा भाजपाच्या ताब्यात दिल्यास निधी कमी पडू देणार नाही असा खुलासा केलाय। तर असे आश्वासन देखील जनतेला दिले आहे। रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत भाषण करताना म्हणाले की विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यामुळे ते काहीही अफवा पसरवतील, मात्र त्याकडे दुर्लक्ष करा आणि जोमाने प्रचाराला लागा। येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षापासून ते नगरसेवकापर्यंत एका हाती सत्ता द्या। तसेच काही ठिकाणी निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत, त्यात घाबरण्याचे कारण नाही, आपला प्रचार सुरू ठेवा असंही त्यांनी सांगितलं आहे। मात्र राज्यातील काही नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने शहरात चर्चेला उधाण आले असून आता निवडणुका पुन्हा लांबणीवर जाणार का? पुन्हा निवडणूक प्रक्रिया होणार का? झाल्यास उमेदवार पुन्हा बदलतील का? अशा चर्चा रंगू लागल्या आहे। तसेच सोशल मीडियावर देखील उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। मात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना फोनवरून विचारले असता त्यांनी सांगितले राज्य निवडणूक आयोग ह्या बाबी तपासत असून त्यांची बैठक देखील झाली असून येत्या काही वेळात कार्यक्रम स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।